दीपावली आज दीपावलीचा पाडव्याचा दिवस आहे. माझी समाजाची लोकांना विनंती आहे, स्टाफने विशेषतः आपापसात चर्चा करू नका, कवितेचा आस्वाद घ्या. एकदा टेम्पो सुरू होते मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल. कवितेचं नाव आहे दीपावली. दीपावलीच्या सणाला दिव्याची ती आरास मोठी. दीपावलीच्या सणाला दिव्याची ती आरास मोठी. येई जीवनी प्रकाश सारा होई अंधाराची खोटी. येई जीवनी प्रकाश सारा होई अंधाराची खोटी. भल्या पहाटे अभ्यंग स्नान ते अनुभव देते सुखाचा. भल्या पहाटे अभ्यंग स्नान ते अनुभव देते सुखाचा. अंगी उठणे सुवासिकते क्षणभाषे आनंदाचा. अंगी उठणे सुवासिकते क्षणभाषे आनंदाचा. आकाश कंदील दारी शोभतो. आकाश कंदील दारी शोभतो समृद्धी येई धावूनी. आकाश कंदील दारी शोभतो समृद्धी येई धावूनी. फुलबाजांच्या प्रकाशाने नेत्र निगती उजळूनी. फुलबाजाच्या प्रकाशाने नेत्र निगती उजळूनी. दारी रांगोळी रंगीबेरंगी. दारी रांगोळी रंगीबेरंगी. वाढे ऐश्वर्य घराचे. वाढे ऐश्वर्य घराचे. नवीन वस्त्रे धारण करता येती दिवस सुखाचे. नवीन वस्त्रे धारण करता येती दिवस सुखाचे. लाडू करंजी चकली चिवडा. लाडू करंजी चकली चिवडा लाड पुरवती जिभेचे. लाडू करंजी चकली चिवडा लाड पुरवती जिभेचे. फटाक्याच्या गोंगाटाने जाते दुःख कायमचे. फटाक्यांच्या गोंगाटाने जाते दुःख कायमचे. नाती गोती एक होती सर्व भेद विसरुनी. नाती गोती एक होती सर्व भेद विसरुनी. एकमेकांना शुभेच्छा देती मनी मोठेपणा ठेवूनी. एकमेका शुभेच्छा देती मनी मोठेपणा ठेवूनी. दिवाळी ही 4 दिवसांची ऊर्जा देते वर्षाची. दिवाळी ही 4 दिवसांची ऊर्जा देते वर्षाची. अंधाराला हरवून साऱ्या हमी देते प्रकाशाची. अंधाराला हरवून साऱ्या हमी देते प्रकाशाची. दीपावलीच्या सणाला दिव्यांची ती आरास मोठी. येई जीवनी प्रकाश सारा होई अंधाराची खोटी. होई अंधाराची खोटी. धन्यवाद. गजल सादर करतो. पहिला एक मधला एक शेर मग गजल. भक्तीत जीव रमला हातात टाळाला. साथीत संत आले जगण्यास ताळ. कारण तसेच होते. कारण तसेच होते सोडून काम आलो. कारण तसेच होते सोडून काम आलो. चोरास रोखलं मी उलटाचा. भक्तीत जीव रमला हातात टाळाला. आता माझी गजल सादर. माझा तुझा दुरावा सोसेल का तुला तो. माझा तुझा दुरावा सोसेल का तुला तो. प्रेमात राम दुसरा भेटेल का तुला तो. ऐकून काल आलो तुम्ही लोक डोंगी. ऐकून काल आलो तुम्ही लोक डोंगी. तोडून सत्य त्यांचे सांगेल का तुला तो. माझा तुझा दुरावा सोसेल का तुला तो. प्रामाणिकास माझी असते प्रथम पसंती. प्रामाणिकास माझी असते प्रथम
पसंती विश्वासघात करती भावेल का तुला तो माझा तुझा दुरावा सोसेल का तुला तो तितका विरोध नाही तितका विरोध नाही धरून सांग निर्णय गडबड करून फसवेल तुला तो माझा तुझा दुरावा सोसेल का तुला तो वैर्यास रात्र सारी सामील रोज असते पत्नीस प्रेम देण्या जागेल का तुला तो माझा तुझा दुरावा सोसेल का तुला तो आता शेवटचे भोगून भोग धोका देतो सदा मुलींना भोगून भोग धोका देतो सदा मुलींना नकली प्रकार तसला चालेल का तुला तो माझा तुझा दुरावा सोसेल का तुला तो प्रेमात राम दुसरा भेटेल का तुला तो भेटेल का तुला तो धन्यवाद जय महाराज धन्यवाद सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि साहेब शुभेच्छा आणि आमच्या मोरे बंधू आणि ताई ही ग दिवाळीचा दिवा दिवा ठेवी ते आड भीती अवक बंधूला मागू किती दिवा ठेवी ते भीती माझा मोरे ग बंधूला अवक बंधूला मागू किती ही ग दिवाळीचा सण माझा मना ग जोगा झाला भाचा मुराई मला आला माझा मना ग जोगा झाला ही ग सुमित बाळ माझा भाचा मुराई मला आला. आता आमचे मोरे बंधू आणि आमच्या ताई जाते फिरायला कुठं कुठं आणि अशा एका डोंगरावर गेले आणि मग दिवस उगवलेला होता. मग आमचे मोरे बंधू करीत ना त्यांना असं सुचलं प्रिये पहा जरा प्रिये शोभाताईला असं म्हणाले प्रिये पहा जरा पूर्व दिसेला तुझ्या आणि माझ्या प्रीती मधला साक्षीदार उगवला. आमच्या ताई कवीचा सहवासात राहून त्या कवी जरी नसत्या तरी आहेत अर्धांगी म्हणजे असते तर मग समोर मोर पिसाला फुलला होता त्या कशा म्हणतात प्रिया पहा जरा तुझ्या प्रीतीचा फुलोरा जसा नाचात मयूर धुंद झाला बहरून फार आला त्या गुलमून भऱ्याला. आता कवितेचं नाव गाडी. तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाकरे अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राखरे
सेवा कोण करतो देवा मेवा कुणास देतो रे लबाडीचा हात हाती उगी कशाला घेतो रे एक डोंगर एक उतारी असे कलाडीचा करे तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाकरे अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राखरे जागा थोडी राखरे समानतेची तुझीच रेखा सांग कुठे रे तुटली दुबळ्याला ती शब्द दंशिका क्षणाक्षणाला टोचली श्रमघामाचे मोती व्हावे भागवतांची भोकरे तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाकरे अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राखरे सृष्टीच्या या रंगमहाली घोटाळ्याचे पेवरे ज्यांच्या कळती गर्भ डोंगरी त्यांना मोठाचे वरे सत्यासाठी तुझ्या गाडीचे उलटे फिरते चाकरे सत्यासाठी तुझ्या गाडीला धमाधीराचा पाकरे तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाकरे अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राखरे जागा थोडी राखरे दारिद्र्याला आशा कसली तोटाचा तो भार रे वंचिताच्या हाकेसाठी उघड तुझे ते दार रे विमल माने विकृतीचे बीज मोडून टाक रे तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाकरे अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राखरे जागा थोडी राखरे सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे कवितेने कधी पोट भरत नाही सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे कवितेने कधी पोट भरत नाही मी तर असा पाना फुलांचा मी तर असा पाना फुलांचा जगाच्या व्यथेचा मी तर असा पाना फुलांचा जगाच्या व्यथेचा आणि तू तर कष्टाचे डोंगर उपसून आणि तू तर कष्टाचे डोंगर उपसून डोळ्यात दाटलेला समुद्र पापण्यात लपवणार मी तर असा पाना फुलांचा जगाच्या व्यथेचा आणि तू तर कष्टाचे डोंगर उपसून डोळ्यात साठलेला समुद्र पापण्यावर लपवणारी पोरांच्या रिकाम्या पोटावरून मायेचा हात फिरवणारी पोरांच्या रिकाम्या पोटावरून मायेचा हात फिरवणारी माझ्या जखमावर हळूच फुंकर मारणारी माझ्या जखमावर हळूच फुंकर मारणारी अशा वेळी माझं काळीज गलबून येतं अशा वेळी माझं काळीज गलबून येतं तुझ्या डोळ्यातला समुद्र माझ्या लेखणीतून वाहू लागतो तुझ्या डोळ्यातला समुद्र माझ्या लेखणीतून वाहू लागतो कागदावर एक 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 शब्द जमा होऊ लागतात आणि एक नवीन कविता जन्म घेते कागदावर एक 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 शब्द जमा होऊ लागतात आणि एक नवीन कविता जन्म घेते तुझ्या पदराचं आभाळ पांघरून उद्याच्या भाकरीचं स्वप्न घेऊन तुझ्या पदराचं आभाळ पांघरून उद्याच्या भाकरीचं स्वप्न घेऊन तेव्हा तू माझी कविता तुझ्या काळजाच्या कुपीत साठवून ठेवतेस तेव्हा तू माझी कविता तुझ्या काळजाच्या कुपीत साठवून ठेवते आणि आयुष्यभर माझ्या येणाऱ्या कवितेला करुणेचा प्राणवायू पुरवतेस करुणेचा प्राण यांच्यासाठी आहे याचा मला संभ्रम पडला आणि म्हटलं आता काव्य संमेलनाच्या न्याय दरबारामध्ये जावं आणि रसिक त्याची निवड करतील तर हा दोन मैत्रींचा संवाद आहे सखे सखे कितीही हसत राहिले तरी आतून मधून डोकात असते दुःख आणि सलत राहते रेशमी काट्यासारखी सखे किती हसत राहिले तरी अधून मधून डोकात असते दुःख आणि सलत राहते रेशमी काट्यासारखे सखे ज्याला मधुमेह असतो त्याला साखर खाऊ वाटते सखे ज्याला मधुमेह असतो त्याला साखर खाऊ वाटते असं माझं झालंय खरं गर्भाशय कमकुवत
गर्भाशय कमकुवत आणि डोहाळे मात्र सृजन शक्तीचे आणि मातृत्वाचे. गर्भाशय कमकुवत आणि डोहाळे मात्र त्या सृजन शक्तीचे मातृत्वाचे. सखे तशी तू भाग्यवान, सखे तशी तू भाग्यवान. म्हणून विचारते, सांगतेस मला, सांगतेस मला. सखे सांगतेस मला गर्भ राहिल्याचे कळते कसे. सखे सांगतेस मला गर्भ राहिल्याचे कळते कसे ते. सखे अशी लाजू नकोस, संकोचू नकोस. सखे अशी लाजू नकोस, संकोचू नकोस. माझ्या झोळीत नको टाकोस अपराधीपण, माझ्या झोळीत नको टाको अपराधीपण. सांग मला अनुभवातून आलेले शहाणपण, मला ते ऐकायचंय. सांग तुझ्या अनुभवातून आलेलं ते शहाणपण मला ऐकायचंय. सखे नको होऊस नाराज, सखे नको होऊस नाराज. सांगते तुला ते राज, हे फारच कमीना जाणवते, हे फारच कमीना जाणवते. जिची देहबुद्धी सतर्क असते, जिची देहबुद्धी सतर्क असते, नेमकी त्याच क्षणी नुसती थरथर, नेमकी त्याच क्षणी नुसती थरथर. ती विसरून जायला त्या स्वर्ग सुखामुळे, ती विसरून जायला होते त्या स्वर्ग सुखामुळे. सखे निसर्गाचा संकेत तेव्हा ध्यानी येतो, सखे निसर्गाचा संकेत तेव्हा ध्यानी येतो जेव्हा ऋतू टाळला जातो. सखे निसर्गाचा संकेत तेव्हा ध्यानी येतो जेव्हा ऋतू टाळला जातो. आणि तेव्हा कळतं शरीरात काहीतरी मुरलंय, हवं हवस आलंय, शरीरात काहीतरी मुरलंय, हवं हवस राहायला आलंय. सखे 2 मास असे सुरू होते, सखे 2 मास असे सुरू होते. मग मोठी पोटात जाण येते, उमास येतात, मळमळते, खाल्ले सारे उलटून पडते. सखे 3ऱ्या-4थ्यात अंग थोडे जडावते, आळसावते. सखे 3ऱ्या-4थ्यात अंग थोडे जडावते, आळसावते आणि जाणवते मनाचे मोहरणे, आणि जाणवते मनाचे मोहरणे. सखे गर्भभार करू लागतो, एक दिवस उलटतो, तेव्हा दोघांच्या वाट्याचा तो जीव खाऊ लागतो, तेव्हा दोघांच्या वाट्याचा तो जीव खाऊ लागतो. म्हणून तुला सांगणार नव्हते, म्हणून तुला सांगणार नव्हते, अगं पुसते डोळे, म्हणून मी तुला सांगणार नव्हते. तो दुसरी सखी म्हणते, सखे डोळे पुसते, सखे डोळे पुसते, पण माझी सर आई निसर्गाचं कसं नवल असतं, निसर्गाचं कसं नवल असतं. 2 जीवाचं ते जगणं, 2 जीवाचं ते जगणं. माझ्या नशिबी फक्त ऐकणं, माझ्या नशिबी फक्त ऐकणं, फक्त ऐकणं. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तींची मंडळी, हा आवाज येतोय आपल्याला? आपापसात चर्चा नको. आज मी दीड कविता सादर करणार. जसे 3.5 मुहूर्त तसे दीड कविता. त्यापैकी अर्धी कविता जी माणसं आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी आपल्याला देतात, त्या अर्ध्या भाकरीतल्या माणसांच्यासाठी. आणि म्हणून शोभाताई, अस्मिताताई, श्रीकांत भैया आणि साहेब यांच्यासाठी इंग्लंडमध्ये माझी जी कविता 13 मीटर लांब अशा याच्यावर छापली गेलेली पोएट्री माइलस्टोनची जी होती, त्या कवितेचं छोटस अर्धी भाकर आज श्रीकांत भैया आणि साहेबला, आणि नंतर ही दिवाळीवर केलेली छोटी. चंदनाच्या खोडाला झिजण्याची ओढ, चंदनाच्या खोडाला झिजण्याची ओढ, पिपळासाठी जुळणं आता तरी सोड. आबोलीच्या साथीला शब्दांचे बोल, आबोलीच्या साथीला शब्दांचे बोल, शब्दांच्या बोलांना प्रेमाची बोल. जखमेच्या पापुद्र्याला सहानुभूतीचे मलम, जखमेच्या पापुद्र्याला सहानुभूतीचे मलम, सहानुभूतीच्या मलमावर पिंपरीचे कलम. हरिणच्या डोळ्यांची मिळे मला साथ, हे श्रीकांतबाईंचा म्हणणं. हरिणीच्या डोळ्यांची मिळे मला साथ,
साथीला सोबत आहे तुझ्या मेंढीचा हात. आता सोबत आहे मेंढीच्या हातावर चांदण्याची रास, मेंढीच्या हातावर चांदण्याची रास, चांदण्याची रास केली तुझ्यासाठी खास, तुझ्यासाठी खास. अर्धी झाली, एक आहे पण छोटीशी. दिवाळीचे दिवे प्रत्येकाने लावले वेगळे, प्रेमाचे, आनंदाचे, हर्षाचे, उल्हासाचे. आता आणखी एक प्रकारचा दिवा लावावा असं मला वाटतं. कसा आहे तो दिवा? आता असेच दिवे लावावे, आता असेच दिवे लावावे ज्यामध्ये ईद का चांदी दिसेल, ज्यामध्ये ईद का चांदी दिसेल आणि कोजागिरी पौर्णिमेचा प्रकाशही नसेल, ज्यामध्ये ईद का चांदी दिसेल आणि कोजागिरी पौर्णिमेचा प्रकाशही नसेल. त्या प्रकाशात दिसावेत, त्या प्रकाशात दिसावेत प्रभू येशू, मोहम्मद पैगंबर, भगवान बुद्ध, महावीर, बाबासाहेब, शाहू फुले. आता असेच दिवे लावावे ज्याच्या वावरात मंदिर भंगणार नाही. आता असेच दिवे लावावे ज्याच्या वावरात मंदिर भंगणार नाही, मशिदी फुटणार नाही. गिरीच्या घर डौलाने उभे राहतील, गिरीच्या घर डौलाने उभे राहतील. प्रत्येकाच्या मनाचा एक रेशमी धागा, प्रत्येकाच्या मनाचा एक रेशमी धागा रेशीम गाठीत सजलेला असेल. आता असेच दिवे लावावे, आता असेच दिवे लावावे जिथं धर्माच्या नावावर रक्त सांडणार नाही, जिथं धर्माच्या नावावर रक्त सांडणार नाही. जाती धर्माच्या पंथाच्या भिंती जिथं नसतील, जाती धर्माच्या पंथाच्या भिंती जिथं नसतील. मनामनाचे मुक्त संवाद होतील, मनामनाचे मुक्त संवाद होतील. सारेच भारताचे सच्चे सच्चे नागरिक बनतील, सारेच भारताचे सच्चे सच्चे नागरिक बनतील. आता असे दिवे लावावे, आता असेच दिवे लावावे, निदान आता तरी असेच दिवे लावावे. धन्यवाद. दिवाळीतली अष्टलक्ष्मी प्रसन्न सादर व्हावी, दिवाळीतली अष्टलक्ष्मी प्रसन्न सादर व्हावी. अशीच आनंदाची सूर्य रोज रोज उगवावी साधी, रोज रोज उगवावी. आणि आज पाडवा आहे. काळ जातला दिवा पेटवा असू नये विजणारा, काळ जातला दिवा पेटवा असू नये विजणारा. असो पाडवा होळी दसरा दिवाळीत दिसणारा साधू, दिवाळीत दिसणारा. एक गजल मी सादर करतो. मित्र माझा हवा आरशा सारखा, मित्र माझा हवा आरशा सारखा. भासवावा सजग काजळा सारखा. आणि पुढचा शब्द दूर देशी सदा राहतो मित्र तो, दूर देशी सदा राहतो मित्र तो. धावतो संकटी पाखरा सारखा, धावतो संकटी पाखरा सारखा. मित्र भावा असा आरशा सारखा. हा विषय बघा. स्वार्थ हृदयातले भक्त डगके नको, स्वार्थ हृदयातले भक्त डगके नको. मित्र मज पाहिजे सागरा सारखा,
गे सागरा सारखा. हा विषय बघा. जीवनी दाटला कुठ अंधार तर, जीवनी दाटला कुठ अंधार तर, मित्र ते जाळतो काजव्या सारखा. मित्र ते काजव्यासारखा. माझा हवा आरशा सारखा. आणि हा शेवटचा तकम म्हणून भावना अंतरी ठेव साबीर खरी, भावना अंतरी ठेव साबीर खरी, मित्र रानातल्या आसऱ्या सारखा, मित्र भावा असा आरशा सारखा. या शीर्षकाची कविता म्हणणार आहे. पहिल्यांदाच तुम्ही आलेले होते आणि शीर्षक तसं मुद्दा मी घेतलं की कवीच्या बायकोला काय काय सहन करावं लागतं. कारण पहिली श्रोता तीच असते, पहिली रसिक तीच असते. थोडक्यात मी ही कविता म्हणतो. कवितेचं शीर्षक आहे कवीची बायको. फारच अवघड असतं बाबा कवीची बायको होणं. फारच अवघड असतं बाबा कवीची बायको होणं. मनात नसतानाही आहोची कविता ऐकावी लागणं. मनात नसतानाही आहोची कविता ऐकावी लागणं. कविता कशी असली तरी द्यावीच लागते दाद. कविता कशी असली तरी द्यावीच लागते दाद. तुलाही वाटतं कशाला उभी वाढवून घ्यायचा वाद. तुलाही वाटतं कशाला उभी वाढवून घ्यायचा वाद. दिवसभरात करी आपल्याच धुंदीत जगत राहतो. दिवसभरात करी आपल्याच धुंदीत जगत राहतो. पाहिजे तसं घरदार आणि पोराबाळाकडे लक्ष देतो. पाहिजे तसं घरदार आणि पोराबाळाकडे लक्ष देतो. कवीला नाव ठेवणार हमखास कोणीतरी भेटतं. कवीला नाव ठेवणार हमखास कोणीतरी भेटतं. कवीची जेव्हा होते चेष्टा तुला खूप वाईट वाटतं. कवीची जेव्हा होते चेष्टा तुला खूप वाईट वाटतं. कवीची बायको म्हणून खावे लागतात टोमणे. कवीची बायको म्हणून खावे लागतात टोमणे. कवीबद्दल तिच्या समोरच काढतात ते उणे दोणे. कवीबद्दल तिच्या समोरच काढतात ते उणे दोणे. तिलाच माहीत असतात कवीच्या प्रसव वेदना. माऊलीदादा आता म्हणाले तिलाच माहीत असतात कवीच्या प्रसव वेदना. कवीच पिपत असतो समाज मनाच्या संवेदना. कवीच पिपत असतो समाज मनाच्या संवेदना. कवीची बायको म्हणून जेव्हा मिळतो तिला मान. कवीची बायको म्हणून जेव्हा मिळतो तिला मान. अभिमानाने भरून येतो ओढ वाटते तिला छान. कवीची कविता होते जेव्हा जीवनाचे गाणे. कवीची कविता होते जेव्हा जीवनाचे गाणे. तिलाही वाटतं जगायला हवे सारे आनंदाने. तिलाही वाटतं जगायला हवे सारे आनंदाने. कविवर्याच्या कवितेला जेव्हा दाद देतात सर्व. कविवर्याच्या कवितेला जेव्हा दाद देतात सर्व. कवीची बायको असताना तिला वाटतो गर्व. कवीची बायको असल्याचा तिला वाटतो गर्व. आणि शेवटी फारच अवघड असतं बघा कवीची बायको होणं. मनात नसतानाही आहोची कविता ऐकावी लागणं. कशी असली तरी द्यावीच लागते दाद. कशी असली कविता तरी द्यावीच लागते दाद. तुला वाटतं उगीच कशाला वाढवून घ्यायचा वाद. तुला वाटतं उगीच कशाला वाढवून घ्यायचा वाद. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. दिवाळीच्या दिव्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं लाईफ ही अगदी तेजोमय हो. सगळ्यांना तुमच्या आयुष्यात खूप सारे यश मिळो ही सर्वांना शुभेच्छा देते. थोडक्यात ऑलरेडी माझी ओळख खूप चांगल्या प्रकारे करून दिली आहे श्रीकांत मोरे सरांनी. तरी मी माझी थोडक्यात अजून ओळख करून देते. मी प्रतिभा गलांडे मोरे. आवर्जून सांगू इच्छिते की मी माझे दोन्ही सरनेम वापरते. म्हणजे माझं माहेरचं गलांडे आहे आणि सासरचं मोरे आहे. कारण मला असं वाटतं की आपली आपण जी 20-21 वर्षाची आयडेंटिटी असते क्रिएट केलेली ती ऑल ऑफ सडन आपली आयडेंटिटी सोडून देऊन डायरेक्ट सासरचं नाव वापरू नये असं मला वाटतं. म्हणून मी माझं दोन्ही सरनेम वापरते. हे मी प्राऊडली सांगते आणि मला असं वाटतं की
इथे सगळ्या ज्या आहेत माझ्या महिला मैत्रिणी, त्यांनी तेच फॉलो केलं तर खरंच आपल्या भारताचं चित्र बदललं. पुढे जाऊन थोडक्यात ओळख करून देते. माझं क्वालिफिकेशन BSc ॲग्रिकल्चर झालंय. त्याच्यानंतर मी MBA मार्केटिंग आणि HR केलंय पुणे युनिव्हर्सिटीमधून. आणि रिसेंटली मी माझी PhD कृषी पर्यटनामध्ये कंप्लीट केली आहे. माझा PhDचा विषय होता की कृषी पर्यटन केंद्रांनी कुठल्या सर्व्हिस मार्केटिंग स्ट्रॅटेजी अडॉप्ट केल्या आहेत त्या संदर्भात तो विषय होता. आणि जर आपण सोलापूरचा विचार केला आणि सोलापूरच्या आजूबाजूला असलेले जे धार्मिक क्षेत्र आहे त्याचा सगळ्याचा जर विचार केला तर सोलापूर ही अशी सेंटर प्लेस आहे जिथे पुढे जाऊन आपण कृषी पर्यटनाला प्रचंड स्कोप आणि वाव आहे. फॉर एक्झाम्पल तुळजापूर, राईट, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या चारही धार्मिक क्षेत्राचा विचार केला तर आपलं सोलापूर हे सेंटर प्लेसला पडतं. आणि जे युवा उद्योजक आहेत आपल्याकडचे, जे फक्त नोकरीसाठी म्हणून पुण्यामध्ये जाऊन हार्डली फक्त 20-25 हजारावरती सेटल आणि हॅपी आणि सॅटिस्फाईड बनतात, मला त्यांना सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा प्रचंड वाव आहे. ज्यांना शेतीची आवड आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण पुढे कृषी पर्यटनामध्ये काम केलं तर खूप चांगल्या प्रकारे आपण सोलापूरचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवू शकतो. तर पुढे जाऊन ॲग्री टुरिझमला रिलिजियस टुरिझमशी जोड देऊन दोन्हींना इंटिग्रेटेड कसं आपल्याला इंट्रोड्यूस करता येईल सोलापूरमध्ये. अस्मिता मॅडमला तर ऑलरेडी मी व्हिजिट केले त्यांच्या सेंटरला. तर आपण एकत्र म्हणून इंटिग्रेटेड पॅकेज स्पेशली फोकस शुड बी ऑन द ॲग्री टुरिझम प्लस रिलिजियस टुरिझम असं मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं तर नक्कीच आपल्या सोलापूरचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यावरती नक्कीच पोहोचेल. आणि शेवटी माझ्या स्टडीच्या वेळेस जवळपास मी 55 ते 60 कृषी पर्यटन केंद्रांना व्हिजिट केलेला. त्यामुळे अभ्यास थोडा झाला आहे बऱ्यापैकी. तर आपण निश्चितपणे त्याच्यावरती काम करायला काही हरकत नाहीये. शेवटी मनोरमा परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर आज जेव्हा मी बाहेर माझ्या कामानिमित्त जाते सगळीकडे असं एकही ठिकाण नाहीये की पुण्यामध्ये की जिथं मी सांगितलं की मी मनोरमा परिवारांची सून आहे आणि इमिजिएटली लोकांच्या तोंडामध्ये श्रीकांत मोरे सरांचं नाव येतं. मला वाटतंय की आपण आपला मनोरमा परिवार आता सध्या स्टेट लेवलला त्याची व्याप्ती खूप चांगली झाली आहे. तर भविष्यामध्ये मला असं वाटतं की मनोरमा परिवाराने सुद्धा फक्त स्टेट लेवल पर्यंत मर्यादित न राहता आपण आपला परिवार पुढे जाऊन ग्लोबल लेवल पर्यंत जागतिक स्तरावरती कसा नेऊ याचा विचार करायला पाहिजे. आणि मी आजच्या या दिवाळीच्या मुहूर्तावर असं स्वप्न बघते की चला पुढे जाऊन आपला मनोरमा परिवार जागतिक स्तरावरती जाईल आणि ग्लोबली मनोरमाचं नाव पुढे मार्केटमध्ये येईल. आणि शेवटी हार्डली एक सिंपल खूप सुंदर सेंटेन्स मी कविताची आजची कविताची महफिल आहे डेफिनेटली. तर मलाही एक खूप छान कविताची सेंटेन्स तुम्हाला सांगावंसं वाटतंय. ओके, गाऊन दाखवते मी. थोडा आवाज थोडं बिअर करा, ठीक आहे. या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. ठीक आहे. जर ही कविताची ओळख प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करून घ्यायची ठरवलं ना तर माय गुडनेस तुमचं तर लाईफ सुंदर होईलच, पण तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांचंही लाईफ सुंदर परिपूर्ण होईल. आणि प्रत्येकाने स्वतःवर प्रेम करायला शिका आणि त्याच्यासोबतच आजूबाजूच्या सगळ्या लोकांवरती प्रेम करायला शिका. आणि परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवते. थँक्यू सो मच. जी कविता आहे ती आमच्या माता भगिनीसाठी सादर करतो. कवितेचं नाव आहे ताई. थोडी करुणाभर कविता आहे, कदाचित या कार्यक्रमाला शोभे घेईल पण सादर करतो. माझ ताई माझ ताई माझ ताई माझ ताई माझ माझ भूत होत मलाच त्याने सोडलं. जन्म जन्मच ताई तुझ्याशी नातं जोडलं. चल ग ताई रडू नको, ताया कुणाच्या पडू नको. दुनिया सारी जरी पण तुम्ही सासर कधी ग सोडू नको. माझ ताई माझ ताई माझ ताई माझ ताई ग नाही मिळालं पोटाला जरी फिकीर त्याची करू नको. ग नाही मिळालं
सोडू नको ग माया कोणाची तोडू नको दुनिया सारी जरी पण तुझे सासर कधी ग सोडू नको अग दुनिया सारी जरी पण तुझे सासर कधी ग सोडू नको माझं ताई माझं ताई माझं ताई माझं ताई माझं ताई माझं ताई. ह्या मनातले हे लावून कसे दिले मी आनंद आसवांच्या वाती वळून गेले इतक्यात दुःख माझे का ओढून गेले. मी मोडतोच आहे अजूनही जुन्या प्रथांना मी मोडतोच आहे अजूनही जुन्या प्रथांना आले हजार पुतळे नुसते बघून गेले इतक्यात दुःख माझे का मोहरून गेले. आले हळूहळू ते मारे करी दुरुनी आले हळूहळू ते मारे करी दुरुनी मी हसलो जरासा ते भेदरून गेले इतक्यात दुःख माझे का मोहरून गेले. ते सर्व ओळखीचे आहेत या शवाच्या ते सर्व ओळखीचे आहेत या शवाच्या खोट्याच आसवानी जे जे रडून गेले काढून छेड माझी सातवण निघून गेले. धन्यवाद. कविता आहे ह्याचे लेखक आहेत सुहास मुंडे आणि हे गायलेले आहे करुबाई खरात यांनी. तर ह्या कवितेची पार्श्वभूमी आहे की जे वस्तीवरती लोक राहतात ज्यांच्याकडं वोट मागण्यासाठी लोक येतात पण निवडून आल्यानंतर ह्या लोकांना माहिती पण नाही की आपण ह्या देशाचे नागरिक आहेत का नाही कारण ह्यांचे आधार कार्ड पण नसतात पॅन कार्ड पण नसतात. तर या वस्तीवरच्या परिस्थितीवरती ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे आमच्या उन्हाळं हो वाटा. आमच्या उन्हाळं हो वाटा बोरी बाभळीचा काटा आमच्या उन्हाळं हो वाटा बोरी बाभळीचा काटा तुमच्या दारातून जातात आमच्या भुकेचार वाटा. डोळी नागड आभाळ नाही कुणाचा आधार डोळी नागड आभाळ नाही कुणाचा आधार कधी होई न व सांगा आमच्या जन्माचा उद्धार. झोपडीत आमच्या लेकराची झोळी झोपडीत आमच्या लेकराची झोळी त्याच्या स्वप्नांची होळी सांगा कुणाचीही खेळ. किती सोसायचे हाल कधी जाईन हा काळ किती सोसायचे हाल कधी जाईन हा काळ कधी भरण पोट कधी पडन उजेड कधी येईल पाऊस फुलणार माळ कधी येईल पाऊस फुलणार माळ कधी लागन इथं ज्ञानाचा लळा. झालं जिंदगीचं वाकळ हो रोज जोडीत ठिगळ हो झालं जिंदगीचं वाकळ हो रोज जोडीत ठिगळ हो घोट पाण्याचा एक बाई नाही मिळत सरळ. धरण उशाला तरी कोरड घशाला धरण उशाला तरी कोरड घशाला हिशेब दुःखाचा कसा देऊ मी देशाला. खेळ मांडून गावात कडी कोपऱ्यात राहतो ग खेळ मांडून गावात कडी कोपऱ्यात राहतो ग देव आभाळ तुम्ही आमचा उन्हा तानाचं ग पाहतो ग देव आभाळ तुम्ही आमचा उन्हा तानाचं ग पाहतो.